चिमुकला हैदराबादचा अपघात मात्र सोलापुरात। नई जिंदगी परिसरातील अपघाताप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झालाय। याबाबत इरफान रशीद बागलकोटे वय वर्ष 32 राहणार नागनाथ नगर नई जिंदगी सोलापूर यांनी दिनांक 21 मे 2024 रोजी नई जिंदगी भागातील नागनाथ नगर रोड परिसरामध्ये एक 9 वर्षीय चिमुकला हा आपल्या पालकांसोबत गाडीवरून जात असताना अपघात झाल्यानं 9 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय। असद शेख वय वर्ष 9 राहणार हैदराबाद हा शाळेला उन्हाळी सुट्टी असल्यामुळे आपल्या आजी आजोबांसोबत काही दिवसांपूर्वी हैदराबादहून सोलापूर येथे राहण्यासाठी आला होता। काल सकाळच्या सुमारास असद व त्याची आई आपल्या मामासोबत दुचाकी क्रमांक MH13X9900 यावरून नई जिंदगी ते कुंभारी रोडवरून जात असताना मागून येणारा टाटा 912 डंपर क्रमांक MH13DQ9196 या वाहनाचा अज्ञात चालकानं त्याच्या ताब्यातील डंपर हलगर्जीपणानं भरधाव वेगात चालवून ओव्हरटेक केला। पुढे जाऊन खड्डा चुकवण्यासाठी उजवीकडे डंपर घेतल्यामुळे इरफान बागलकोटे याच्या ताब्यातील मोटारसायकल कंट्रोल करण्यासाठी ब्रेक दाबल्यावर गाडी घसरल्यामुळे फिर्यादीचा भाचा यातील मयद असद हा मागील चाकाखाली सापडून मयत झाला असून त्याच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून यातील टाटा 912 डंपर क्रमांक MH13DQ9196 चा अज्ञात चालक हा कारणीभूत ठरल्यानं अज्ञात डंपर चालकाविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम 304 व 297 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस गाढवे हे करीत आहेत। अद्यापही डंपर चालकाचे नाव निष्पन्न झालं नसून त्यास अटकही झाली नसल्यानं एकंदरीत सदर प्रकरणात नागरिकांमधून शंका व्यक्त करण्यात येते। इतकंच नव्हे तर शहरात चिरीमिरी देऊन प्रवेश केलेल्या जड वाहतुकीमुळे एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय। शहरात बंदी असताना प्रत्येक चौकात वसुली करत एकाच ठिकाणी 4 कर्मचाऱ्यांच्या नजरेतून ही वाहनं सुटतातच कशी की सोडली जातात याचा शोध पोलीस प्रशासनानं घेतला पाहिजे। सामान्य लोकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबला पाहिजे। संबंधित ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सोलापूरकरांच्या तोंडून ऐकायला मिळतेय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।